नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो मिरची पिकामध्ये. मिरची पिकाचा जर विचार केला तर सर्वात प्रॉब्लेम देणारा रोग मिरचीमध्ये जर म्हटलं, जास्त नुकसान करणारा रोग जर म्हटलं तर चुरडा मुरडा बोकड्या हा रोग अशा पद्धतीने असतो की मिरचीचे पानं एकदम कोकडतात किंवा जखडून जातात. त्यामुळे हा रोग येण्याआधीच आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. जर हा रोग एकदा शेतामध्ये आला तर आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. माणसाचं कोरोना आणि मिरचीतला कोकडा हे सारखेच रोग आहेत. येण्याआधीच आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवता येतं. अन्यथा याच्यावर कोणतंही औषध किंवा कोणतंही केमिकल अजूनपर्यंत मार्केटमध्ये आलेलं नाही. हा व्हायरस आहे. त्यामुळे शेतकरी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, येण्याआधीच आपल्याला या रोगाला कंट्रोल ठेवायचं. ते कशा पद्धतीने कंट्रोल ठेवायचं याचा जर विचार आपण केला तर सुरुवातीला आपण लागवड झाल्यानंतर 5 ते 10 दिवसांनी शेतामध्ये आपल्याला येलो स्टिकी लाईट ट्रॅप लावायचे. लाईट ट्रॅप असे की पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, सहजरित्या कंट्रोलमध्ये येतील. शेतात एंट्री झाली की पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, पहिले ते तिकडे ट्रॅपकडे जातील आणि चिपकून बसतील. या पद्धतीचे आपल्याला ट्रॅप बाजारामधून आणायचे. चांगल्या पद्धतीचे ट्रॅप आपल्याला वापरायचे. दुसरी जर म्हटलं तर पांढऱ्या माशीला मारण्यासाठी किंवा तिचे अंडे नष्ट करण्यासाठी आपल्याला व्हर्टिसिलियम लेकॅनीचा वापर करायचा आहे. बायोलॉजिकलमध्ये ही एक जैविक बुरशी, हिचा जर वापर केला तर 100% पांढरी माशी कंट्रोलमध्ये येऊ शकते. आणि जर केमिकलचा विचार केला पांढरी माशी कंट्रोल ठेवण्यासाठी तर ॲसिटामिप्रॉइडचा ही आपण वापर करू शकतो. त्याची आपण फवारणी घेऊ शकतो. आलटून पलटून खरं तर या फवारण्या घेतल्या पाहिजे. 100% कंट्रोल आपल्याला पांढरी माशीवर मिळतं आणि कोकडा येण्यापासून आपण रोखू शकतो. तर शेतकरी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला आपल्याला ट्रॅप शेतामध्ये लावायचे, त्याच्यानंतर ॲसिटामिप्रॉइडची फवारणी घ्यायची किंवा आपल्याला व्हर्टिसिलियम लेकॅनीची फवारणी मिरची पिकावर घ्यायची. तर 100% शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मिरचीतला कोकडा येण्याआधीच आपल्याला तो कंट्रोल करायचा आहे. आल्यानंतर तो कंट्रोल होत नाही. धन्यवाद.